अलिबागच्या उपनगराध्यक्षपदी शेकापच्या ॲडव्होकेट मानसी म्हात्रे। अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर उपनगराध्यक्षपदाची निवड सोमवारी करण्यात आली। या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांना बहुमत मिळाल्याने त्यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी जाहीर केले। नगरसेवक म्हणून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांनी यापूर्वी उपनगराध्यक्ष म्हणून भूमिका सांभाळली आहे। उपनगराध्यक्ष म्हणून सलग दुसऱ्यांदा ते निवडून आले आहेत। त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे। अलिबाग नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली। या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसच्या उमेदवार अक्षया नाईक या बहुमतांनी निवडून आल्या। तसेच नगरसेवक पदाच्या 20 जागांपैकी 17 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले। पुन्हा एकदा अलिबाग नगर परिषदेवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकला। नुकतीच नगराध्यक्षपदाची धुरा अक्षया नाईक यांनी हाती घेतली। सोमवारी उपनगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया अलिबाग नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली। शेकापच्या ॲडव्होकेट मानसी म्हात्रे तर भाजपचे ॲडव्होकेट अंकित बंगेरा यांनी उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता। एका जागेसाठी 2 अर्ज दाखल झाले होते, त्यामुळे निवडणूक घेण्यात आली। हात उंच करून मतांची प्रक्रिया मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी राबवली। यामध्ये ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांना 17 मते मिळाली। भाजपचे बंगेरा यांना केवळ 3च मतांनी समाधान मानावे लागले। त्यामुळे अंकित बंगेरा यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला असून ॲडव्होकेट मानसी म्हात्रे प्रचंड मतांनी विजयी झाल्या। मानसी म्हात्रे यांची उपनगराध्यक्ष म्हणून बहुमतांनी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला। दरम्यान सोमवारी झालेल्या निवडीनंतर स्वीकृत नगरसेवक म्हणून शेकापच्या 2 जणांची निवड करण्यात आली। त्यामध्ये प्रदीप कृष्णाजी नाईक व जमाल युसुफ सय्यद यांची निवड करण्यात आली आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।